तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। मुंबईमध्ये लोकल प्रवास तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी केलेलो असातच, पण या प्रवासादरम्यान आज जो काय अनुभव आपल्या एका सबस्क्रायबरांका इलो होतो तो अनुभव ऐकान तुमची झोप उडाल्याशिवाय रवाची नाही, इतको तो भयंकर अनुभव होतो। तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की शेअर करा, म्हणजे मी लगेचच त्यावर व्हिडिओ बनवीन। चला तर मग वळूया ह्या गोष्टीकडे। ह्यो जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर वैदेही साठम यांनी आपल्याक पाठवल्याने। चला तर मग बघूया त्यांच्यासोबत नेमको काय प्रकार घडलो होतो। नमस्कार, मी वैदेही। आज मी तुमका माका लोकलमध्ये इलेलो एक सत्य अनुभव सांगणार असय। मी कल्याणमध्ये राहायचंय, माझं शिक्षण वगैरे थयच झाला होता आणि मी IT केलेलं आहे। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी एक नोकरी शोधत होतोय। मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिलंय, पण माका कल्याणच्या आजूबाजू तशी काही नोकरी गावत नाही होती। पण अशीच नोकरी शोधता शोधता माका घाटकोपरमधल्या एका कंपनीत नोकरी गावली। ती माझी पहिलीच नोकरी होती, त्यामुळे आईवडील म्हणाले की काही वर्ष अनुभव घे, कारण अनुभव घेतल्याशिवाय अजून पुढे चांगली नोकरी गावत नाही। आणि त्यावेळी नोकरी असे पटापट गावत नाही होते, तरी जवळजवळ 5-6 महिने मी नोकरीच्या शोधात होतोय। आणि त्यानंतर माकाही घाटकोपरमधली नोकरी गावली होती, म्हणून मी म्हटलंय की मरांदे एखादं वर्ष तरी मी काम करून बघतोय, मग पुढे दुसरी काही नोकरी गावली तर बघू गावात। म्हणून मग मी त्या कंपनीत काम करूक सुरुवात केलंय। पण जेव्हा मी थंय कामाक जावक लागलंय तेव्हा माका असं समजलं की थंय कामाचो वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत होतो। पण थंय काम इतका द्यायचे की 7 वाजता काय बाहेर पडाक गावत नाही होतं। कधी 8 वाजायचे तर कधी 8:30 सुद्धा होऊन जायचे। पण शहरातली नोकरी ही अशीच असतं, मी ऐकान होतंय। नवीनच कामाक लागलेल्या लोकांकडसून अशीच पिळवणूक करून घेतात। पण माझ्याकडे का अजून पर्याय नाही होतो, अनुभवासाठी माका आता काम करूचाच लागणार होतं। पण जसे जसे दिवस जाऊक लागले तसा तसा मी त्याच्यात रुळाक लागलोय। माका हळूहळू काम समजाक लागला आणि माका त्या सगळ्याची सवय झाली। तरी बघता बघता माका एखादो महिनो त्या कंपनीत काम करून झालो होतो। आणि माका चांगला आठवता ही गोष्ट तेव्हाची असा जेव्हा कंपनीन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक पार्टी अरेंज केलेली होती। म्हणजे तेव्हा त्या कंपनीक 50 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्याच निमित्तान ती पार्टी होती। पार्टी म्हणजे थोडक्यात रात्री जेवण वगैरे होतं। पण त्या दिवशीसुद्धा आमच्याकडसून त्यांनी काम करून घेतल्याने म्हणजे 7-7:30 पर्यंत आम्ही ऑफिसातच काम करत होतो। आणि मग त्यानंतर सगळ्या कर्मचाऱ्यांका एका हॉटेलात एकत्र जमायचं होतं आणि थंयच ती पार्टी होती। मी घराकडे आधीच सांगितलेलं आहे की कदाचित माका येऊक उशीर होईल। मी आपल्या साधारण रात्री 10-11 वाजतील असं सांगितलं होतं। पण मी नवीनच असल्यामुळे माका काय माहिती नाही की नेमकं माका किती वेळ लागत। पण मी जो काय अंदाज लावलेला आहे त्याच्यापेक्षा माका खूपच उशीर झालो। म्हणजे ते अजूनही काय काय कार्यक्रम होते, कोण गाणी म्हणा होता तर कोण पुढे जाऊन डान्स वगैरे करत होते, असा काय काय त्यांचं थंय चाललेलं। आणि मग त्यानंतर जेवण वगैरे, त्यामुळे त्या सगळ्यात कधी 11 वाजून गेले ताच माका समजाक नाही। आणि मी एवढा खुळा की मी थंयच बसान रावलोय। माका खरा तर ता सगळा थंयच टाकून घराकडे येऊक होया होता। पण घाटकोपर वरसून रात्री 12:30-1 पर्यंत लोकल गावायचे, त्यामुळे एवढं काही प्रश्न नाही होतो। मी म्हटलंय की जेवण वगैरे झाला की मी पटकन जातोय। पण खरोखर तेव्हा माझी वेळच खराब होती, म्हणूनच माका पुढे पुढे उशीर होऊक लागलो। आधीच आमचं जेवण उशीर येईला, म्हणजे आमच्या आधी जवळजवळ 50 कर्मचारी जेवण मोकळेसुद्धा झाले, तरीसुद्धा आम्ही असेच बसान होतो। तरी नाही नाही म्हणता म्हणता 11-11:30 होऊन गेले। त्यानंतर कधी आमचं जेवण इला, मग मी पटपट जेवलोय आणि 11:45च्या दरम्यान कसा बसा त्या हॉटेलातून बाहेर पडलोय। पण म्हणतात ना, एकदा माणसाचं वेळ फिरलो मग काय त्या माणसाचा खरा नाही, ते का वाटेत अशी अडचणी येतच राहतले।
म्हणजे बघा, जवळजवळ 7-8 दिवस अजिबात पाऊस नाही होतो. ते पावसाचे दिवस होते, पण मागच्या 7-8 दिवसात पाऊस काय पडाक नाही आणि त्या दिवशीसुद्धा पाऊस नाही होतो. पण जोपर्यंत आमची हॉटेलात पार्टी चालू होती, ती पार्टी संपन बाहेर पडेपर्यंत बाहेरचं वातावरणच बदलान गेलं. अचानक खैसून तो वादळी वारो आणि पाऊस इलो ताच काय समजाक नाही आणि पाऊससुद्धा एकदम धो धो पडाक लागलो. माका तर काय समजत नाही. पण नशिबान त्या दिवशी माझ्याकडे एक छत्री होती, नाहीतर मी छत्री घेऊन येत नाही होतं. मी आपल्या त्याच भर पावसात पटकन खाली इलंय आणि एक रिक्षा पकडून घाटकोपरच्या रेल्वे स्टेशनवर येऊन पोचलोय. तरी तेव्हा रात्रीचे 12 वाजून गेले होते आणि त्या अचानक केलेल्या पावसामुळे स्टेशनवर माणसांची अजिबात गर्दी नाही होती. पूर्ण स्टेशन तसं रिकामीच होतं. काही थोडीफार माणसं त्या स्टेशनवर उभी होती. तसं मी बघूक लागलोय की कर्जत का वगैरे जाणारी खयची ट्रेन हा काय. पण सगळेच ट्रेन 10-15 मिनटं लेट होते. त्यात तो पाऊससुद्धा पडा होतो, त्यामुळे अजूनच उशीर झालो. बघता बघता अखेरीस 12:30 एक लोकल इली, जी कर्जतकाच जायत होती आणि ती फास्ट लोकल होती. त्यामुळे माझा बरा झाला. मी देवाचे आभारच मानलोय, कारण फास्ट लोकल असली की मधल्या स्टेशनवर काय ती थांबत नाही, मेन ठिकाणी थांबता. त्यामुळे ती कल्याण का लगेच पोचणार होती. पण त्या दिवशी काय झालं होतं काय माहिती, ती लोकल तर स्टेशनवर येऊन थांबली, पण त्या लोकलमध्ये अजिबात गर्दी नाही होती. म्हणजे सगळे डबेचे डबे पूर्ण रिकामी होते. माका काय समजाना, कारण मी एवढ्या उशिरा पहिल्यांदाच लोकलने प्रवास करीत होतोय. त्यामुळे माका वाटलं की कदाचित एवढ्या उशिरा कोण प्रवास करत नसात. पण मी घराकडे फोन करून सांगितलं होतं की माका उशीर झालो. त्यामुळे माका पप्पा म्हणाले होते की तू लेडीज डब्यातच चढ, बाकी काही चढा नको. म्हणून मग मी एक लेडीज डबो बघून त्या डब्यात चढलोय. पण त्या डब्यात कोण नाही होता. पूर्ण तो डबो रिकामी होतो. बाकीच्या डब्यांनी काही 2-3 माणसं होती. पण मी आपल्या त्या डब्यात चढलोय आणि एक खिडकी पकडून त्या सीटवर जाऊन बसलोय. आणि माका सवय होती रेल्वेत बसल्यावर मी मस्त कानात हेडफोन लावून गाणी ऐकत बसायचं. त्यावेळीसुद्धा मी गाणी ऐकतच बसलेलं आहे. 2-1 मिनिटांत ती लोकल सुटली आणि अचानक पडलेल्या त्या पावसामुळे बाहेरचं वातावरण एकदमच थंड झाला होता. तेव्हा माझ्याकडे एक शाल होती, कारण माका माहिती होतं की येऊक उशीर होतलो, त्यामुळे रात्री ट्रेनमध्ये थंडी लागतली. म्हणून मग मी ती शाल घेतलेलं आहे. ती शाल मी काढलं आहे आणि मस्तपैकी गुटाळून बसलं आहे. पहिल्यांदा सगळा काही एकदम चांगला होता. बघता बघता ती ट्रेन पुढे जाऊक लागली. मी आपल्या गाण्यांमध्येच गुंग होतोय. वाटे स्टेशनं येऊन जायत होती, पण त्या डब्यात अजूनपर्यंत कोणच चढला नाही होता. मी एकटाच आपल्या त्या डब्यात बसान होतोय. त्यानंतर ठाणे स्टेशन का ती लोकल येऊन थांबली. माका वाटलेला की आता ठाण्यात तरी कोणतरी चढात, अशी मी आशा करून होतोय. पण ठाण्यातसुद्धा त्या डब्यात कोणच चढला नाही. ही गोष्ट जरा विचित्र होती. पण म्हणताय ना, माका माहितीच नाही, कारण एवढ्या उशिरा मी कधीच अशा लोकलने प्रवास करूक नाही होतोय. आणि त्यात पाऊस वगैरे असल्यामुळे कदाचित कोण इला नसात, असंच माझ्या डोक्यात विचार चालू होतो. पण मी म्हटले मरांदे, आपण कसा तरी कल्याणक उतरायचा आणि घरात जायचा, असं काहीसं मी विचार करून मी थयच मस्तपैकी बसान गाणी ऐकत होतोय. तशी ती ट्रेन ठाणे स्टेशनवरसून सुटली आणि त्यानंतर माझ्यासोबत काही विचित्र प्रकार घडाक सुरुवात झाले. आणि त्या सगळ्यात पहिली गोष्ट अशी होती की त्या ट्रेनचे लाईटी आपणच बंद चालू होऊ लागले. म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी लोकलमधून प्रवास केला असाल, तेव्हा तुमका मधीत दिसला असात की लाईटी जातात आणि परत येतात. त्यामुळे माका माहिती होतं की असो प्रकार घडता. पण रात्रीची वेळ असल्यामुळे लाईटी बंद झाले की संपूर्ण डब्यात काळोख व्हायचं. आणि त्यात मी एकटा, त्यामुळे माका जरा भीतीच वाटाक लागली होती. पण पहिल्यांदा लाईटी गेले की काही क्षणांत परत यायचे. तरी असं जवळजवळ 2-3 वेळा झाला आणि त्यानंतर लाईट स्थिरावली. मग हळूहळू ती ट्रेन पुढे जाय होती आणि मी काय एवढं लक्ष दिलंय नाही, त्यामुळे माका नेमकं माहिती नाही की ती ट्रेन नेमकी खय होती. पण ठाणा स्टेशननंतर पुढे काहीतरी वाटेत तो प्रकार घडलेलो. ती फास्ट लोकल असल्यामुळे वाटेत छोटी स्टेशनं जायची, पण मी काय एवढं लक्ष देऊक नाही. पण तेवढ्यात वाटेत अजून एक भयंकर प्रकार असं घडलो की मी गाणे ऐकत होतोय आणि तेवढ्यात
म्हाका एका मुलीच्या रडण्याचो आवाज येवंक लागलो. पहिल्यांदा म्हाका वाटला की गाण्यासूनच कसलो तरी आवाज येता, म्हणून मी पयलो लक्ष देवंक नाय. पण तो आवाज सतत येवंक लागल्यामुळे म्हाका कळना की आवाज येता खंयसुना. मी पटकन हेडफोन काडलय. तेव्हा म्हाका समजला की तो आवाज गाण्यासून नाय, त्या डब्यासूनच खंयसून तरी येता. तेव्हा मात्र मी जरा घाबरलय, कारण मी त्या डब्यात तर एकटो होतोय. मग रडता कोणा? तसे मी दोनवले हेडफोन काढून बॅक सीटवर ठेवलंय आणि त्या आवाजाच्या दिशेने जाऊक लागलंय. तो आवाज दरवाजाच्या दिशेने येत होतो. जसं मी त्या दरवाजाकडे जाऊन बघतोय तर दरवाजाच्या कडेक एक जवळजवळ 17-18 वर्षांची मुलगी रडत बसली होती. त्या मुलीक थंय रडताना बघून म्हाका जरा आश्चर्यच वाटलं, कारण ही मुलगी हय अशी बसन रडता कशा का, आणि ही कधी चढली म्हाका तर काय दिसाक नाय. पण माझो काही लक्ष नाही होतो, त्यामुळे मधीच कधीतरी चढली असत असं विचार करून मी आपल्या त्या मुलीक विचारतोय, काय गो काय झालं, कशाक रडतं? पण ती मुलगी काय बोलाक तयार नाही आणि तिका एकदम थंडीचे उडउडे येत होते. तिथे कापरी काढत होती. म्हाका जसा ता दिसला तसा मी सगळ्यात आधी माझ्याकडे जी शाल होती ती मी तिका गुटाळलंय आणि तिका म्हणालंय, एक काम कर, दरवाजाकडे बसा नको, हय सीटवर येऊन बस, सगळे सीट तर रिकामी आहेत, हय थंडी लागतली. पण एवढा सगळा बोलानसुद्धा ती मुलगी कायच बोलाक नाय. तिने फक्त माझ्याकडे बघून आपली मान नकारार्थी हलवल्यान, म्हणजे तिका ते बसायचं नाही होतं. म्हाका कळा नाही की आता मी काय करू. पण मी म्हटले मरांदे, मी माझं काम केलंय असा म्हणत मी आपली परत माझ्या सीटवर जाऊन बसलोय. पण जेव्हापासून मी तिका शाल दिलंय तेव्हापासून ती रडाची तरी थांबली होती. त्यामुळे मग मी जास्त विचार करूक नाय. मी परत हेडफोन कानाक लावलंय आणि गाणे ऐकाक घेतलंय. पण जसं मी त्या जागेवर येऊन बसतोय तसे परत त्या डब्यातले लाईटी गेले आणि ह्या वेळेक ते लाईटी जे गेले ते काय परत येऊक नाय, ज्यामुळे संपूर्ण डबे शाप काळोख झालो. मी आपल्या वाट बघी होतोय, आता लाईट येत, आता लाईट येत, पण काय लाईट येऊचं नावच घेऊक नाय. शेवटी मग म्हाका मोबाईलची टॉर्च ऑन करूची लागली, कारण त्या संपूर्ण डब्यात मी आणि ती मुलगी दोघीच तर होतो आणि ती मुलगीसुद्धा त्या दारावर बसलेली. त्यामुळे माझ्या आजूबाजूक कोण नाही. म्हणून मी आपल्या घाबरानच बसलेलं आहे. म्हाका भीती वाटा होती. म्हणून मी तेव्हा माझ्या पप्पांका फोन लावलंय आणि तांकां म्हणालंय की म्हाका भीती वाटता आणि डब्यातले लायट्यो जातात. पप्पांका माझा आवाज ऐकानं समजला की मी घाबरलोय, म्हणून ते म्हाका धीर देऊक लागले. ते म्हणाले, अगो काय घाबरा नको, पाऊस पडताना कदाचित त्याच्यामुळे लाईटी गेले असतील. त्यांना मी आधी सांगितलेलं आहे की मी फास्ट लोकल पकडलं आहे, त्यामुळे ठाण्यानंतर कल्याण आता येणारच होता. त्यामुळे ते म्हणाले, तू घाबरा नको, आता कल्याण का इलाका उतार, मी तुका स्टेशनवर घेऊक येतोय असं सांगान त्यांनी म्हाका धीर दिल्याने. पप्पांशी बोलल्यानंतर म्हाका जरा बरा वाटाक लागला. पण अजून त्या डब्याची काही लाईट इली नाही होती. मी फोन वगैरे ठेवलंय आणि असाच खिडकीच्या बाहेर बघत होतोय. आणि त्यावेळेक म्हाका खिडकीच्या बाहेर जा काय दृश्य दिसला. ता दृश्य बघून माझी चांगलीच बोबडी वळली. तुमका खोटा वाटत, पण अक्षरशः त्या रेल्वेच्या वेगान एक माणूस बाजूच्या ट्रॅकने पळावतो आणि ह्या दृश्य मी स्पष्ट माझ्या डोळ्यांनी बघितलंय. माका एका क्षणासाठी खराच वाटत नाही होता. माका कळत नाही की नेमको प्रकार हा काय, ह्या इतक्या वेगान काय पळतं, कारण माणूस तर इतक्या वेगान पळाकच शकत नाही. म्हणून मी अजून निरखून बघूक लागलोय. पण त्यात जा काय होतं तर लाईटीत नाही सवायचा आणि काळो किलो की पटकन दिसायचा. काळ्या आकृतीसारखा ता काहीतरी होता. म्हणजे ट्रॅकच्या बाजून जे लाईटी लावलेल्या असतात त्या लाईटीच्या प्रकाशांच्या मध्ये थोडं काळोख असता आणि त्या काळोखात माका तो माणूस स्पष्ट दिसायचो आणि लाईट इली की अदृश्य व्हायचो. पण मी बघितलंय तो एक माणूसच होतो आणि त्याचे कपडे वगैरे पूर्ण फाटल्यासारखे वाटवते. मी जवळजवळ ता दृश्य 20 ते 25 सेकंदच बघितलंय आणि तोपर्यंत माझ्या अंगावर संपूर्ण काटो इलो, कारण असं होणं तर शक्यच नाही, या काहीतरी भयंकर या माका कळाला. पण एवढा सगळा होऊन सुद्धा माका वाटा की माका भास वगैरे होतात काय, कसली तरी सावली वगैरे पडत असत असं माका वाटाक लागला. म्हणून मी सगळ्यात आधी बाहेर बघूचं सोडलंय, आतमध्ये बघितलंय. आत तर पूर्ण काळोख होतो आणि माझ्या मोबाईलची टॉर्च ऑन होती. मी आत बघून परत बाहेर बघूक लागलोय. पण ह्यावेळेस जसं मी बाहेर बघतोय
तेव्हा मात्र तो माणूस एकदम नायसोच झालो. पण मग म्हाका वाटलं की कदाचित कसली तरी सावलीच पडत असतली. मी उगाच नको तो काय विचार करतोय. तेव्हा माझ्या थोडं जीवात जिविलो. पण जवसर मी त्या सगळ्या प्रकारासून शांत होतोय तवसरच माझ्या खिडकीची जी जाळी लावलेली होती त्या जाळीवर कोणीतरी जोरात हात मारल्यान. आणि मी त्या खिडकीच्या बाजूकच बसलेला असल्यामुळे माका अक्षरशः हाताची बोटं स्पष्ट दिसली. कोणीतरी हात त्या खिडकीच्या जाळीवर मारल्यान. तो हात मी स्पष्ट बघितलंय आणि जसा ह्या घडता तसा मी जोरात किंचाळलोय आणि थंयसून उठून धबा धबा धावाक लागलोय. तेव्हा अक्षरशः म्हाका काय म्हणजे काय सुधरा नाही होतं. माझे काळजाचे टोके इतके वाढलेले की त्याचं तुम्ही अंदाजच लावू शकत नाही. हे जे काही प्रकार असतात ते अनुभवल्याशिवाय कोणाक समजाक शकत नाही. मी तेव्हा इतक्या घाबरलोय कारण चलत्या ट्रेनमध्ये असं बाहेरसून हात कोण मारतला. आणि ता घडला मी आपल्या त्या सीटवरसून उठान पुढे पुढे पळाक लागलोय आणि हडेतडे फ्लॅश मारत मारत पुढे पुढे इलोय. आणि अर्थातच त्या डब्यात त्या मुली व्यतिरिक्त अजून कोण नाही होता. त्यामुळे मी त्या मुलीच्या दिशेने धावलोय कारण तिच्याशिवाय अजून कोण माझा आधारच नाही होतो. म्हणून मी आपल्या त्या दाराकडे येतोय. दाराकडे येऊन बघतोय तर ती मुली थैसून नाहीशी झाली होती. आणि मी जी तिका शाल गुटाळलेलं आहे ती शाल ती खाली पडलेली होती. त्यानंतर माझ्यासोबत काय घडला या माका नाही माहिती कारण तेवढाच माका शेवटपर्यंत आठवतं. त्यानंतर मी थंयच बेशुद्ध झालोय कारण माका आता काय सहनच झाला नाही. जेव्हा माका शुद्ध येली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतोय आणि माझ्या आजूबाजू माझे आई पप्पा उभे होते. माका शुद्धीवर इल्यानंतर त्यांचे एकदम जीवात जिविलो. माका आईन तर घट्ट मिठीच मारल्यान आणि ती रडाक लागली. माका कळा नाही की नेमका झाला काय. पण जेव्हा माका समजला तेव्हा तर माका चांगलोच झटको बसलो. माका पप्पा म्हणाले की तू गेले 2 दिवस बेशुद्धच असं. 2 दिवसांत तुका शुद्ध येयल्या. तेव्हा तर माका खराच वाटना. त्यानंतर पप्पा माका बोलले की मी कल्याण स्टेशनवर इलोय. तेव्हा ती फास्ट लोकल येऊन कल्याण का थांबली आणि कल्याणवरसून सुटली. मी आपलं बाहेर तुझी वाट बघित होतोय. तुका फोन लावतोय तर तू फोन उचली नाही होतं. बरोच वेळ झालो. शेवटी मग मी स्टेशनमध्ये गेलोय. तेव्हा माका एका ठिकाणी गर्दी दिसली. जेव्हा मी थंय जाऊन बघतोय तर थंय तूच होतं. कल्याणच्या स्टेशनवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांका तू त्या डब्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला गावलं. तेव्हा त्यांनी तुका पटकन खाली उतरल्याने तुझं नशीब इतक्या चांगलं की त्यांचं तुझ्यावर लक्ष गेलो. नाहीतर तू त्याच अवस्थेत तसाच पुढे जाणार होतं. नशिबान तुका थंय त्यांनी बघितल्यान आणि खाली उतरल्यान. नाहीतर काय घडलं असतं त्याचं माका विचारसुद्धा करवत नाही. ह्या सगळं ऐकून माका काय बोलायचं तास सुधरत नाही होता. इतका सगळा माझ्यासोबत घडला होता की तो दिवस मी माझ्या जीवनात काय केले तरी विसराक शकत नाही. इतको तो भयंकर अनुभव मी घेतलेला आहे. तर ह्या सगळ्यानंतर जवळजवळ 15 दिवस मी का ऑफिसात जाऊक नाही आणि त्यानंतर माझी जाऊची इच्छासुद्धा नाही होती. पण माका पप्पांनी धीर दिल्याने ते म्हणाले की हे सगळे वेळाकाळाचेच गोष्टी असतात. दरवेळेक आपल्याक तो अनुभव येत असं नसतं. आणि लोकल ट्रेनमधून बरेच जण आत्महत्या करतात किंवा काय जणांसोबत अपघात होतात ज्यामुळे चलत्या ट्रेनमधून पडून त्यांचं मृत्यू वगैरे होतं. ज्यामुळे त्यांचे आत्मे थंयच भटकत असतात. आणि त्यामुळे तो सगळं प्रकार कदाचित तेव्हा माझ्यासोबत घडलो असावं. पण त्या सगळ्यानंतर माका पप्पांनी खूप धीर दिल्याने एका पुजाऱ्यांकडे सुद्धा ते माका घेऊन गेले. त्यांनी गळ्यात धागो वगैरे बांधल्याने आणि ते पुजारी म्हणाले की आता काय घाबरा नको, परत असा काय तुझ्यासोबत घडायचं नाही. मग हळूहळू माका सुद्धा धीर इलो आणि मग मी नंतर परत त्या कामाक जाऊक लागलोय. पण त्यानंतर मी ठरवलंय की काय झाला तरी रात्री 10च्या आधी कसाव घराकडे यायचा. मग भले कसलो कार्यक्रम असलो तरी चालत, आपण वेळेत घरा गेलेला बरा. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो असं काहीसं होतं वैदेही हेंका लोकल ट्रेनमध्ये इलेलो एक सत्य अनुभव. जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. जेणेकरून ते सुद्धा एकटे दुकटे लोकलने प्रवास करत असतील तर या सगळ्या गोष्टीपासून सावध होतील. आणि अजून
तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.